सगळ्यांच्या बुक्कीत टेंगूळ देत सूरज चव्हाण ठरला बिग बॉस विजेता. विनर ट्रॉफीवर सूरजने आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं या सगळ्याचाच घरातील आणि बाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नाव कोरलं आहे. सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर होती. त्याचप्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक झालंय. इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सूरजने मिळवली. त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षा तो वरचढ ठरला. निकी तंबोळी, अभिजित सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही 9 लाख रुपये घेऊन, त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप 4 स्पर्धकांमध्ये धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सूरज, अभिजित आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केलं. जाणून घेऊया सूरज चव्हाण आहे तरी कोण? मूळचा बारामतीचा असलेला सूरज हा टिकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण असं असलं तरीही सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय. सूरज लहान असतानाच त्याच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ 8वी पर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला 5 बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला. बुक्कीट टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रील्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता, असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं. पण बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं. त्यानंतर आता सूरजने थेट बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे.